नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक कुठेतरी वचन वाचलेलं आठवतं, कोणाचं काय माहिती नाही. पण कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं शोधायची नसतात आणि कुठल्याही प्रश्नाचं आपल्याला आवडणारं उत्तर आलं तर हुरळून जायचं नसतं, असं काहीतरी ते वचन किंवा त्यातला आशय होता. मी आजकालच्या राजकीय विश्लेषकांकडे बघतो, पत्रकारांकडे बघतो, मीडियाकडे बघतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की ही मंडळी वरवर जे दिसतंय त्याच्या इतकी आहारी जातात की याच्या खोलात काय आहे, यातला आशय काय आहे, हे बघायची त्यांना इच्छाही होत नाही. आणि त्यामुळे ते आपल्या विश्लेषणामध्ये इतके भरकटत जातात की आपल्याला आवडणारं जे स्वप्नरंजन आहे तीच वस्तुस्थिती धरून पुढे काय होणार हे सांगतात आणि अखेरीस तोंडघशी पडतात. आणि हे गेल्या 5-6 वर्षामध्ये त्याचा अतिरेक झालेला आहे. तुम्ही ऐकत असाल तर आता त्याला जवळजवळ 3.5 वर्ष होत आली. 30 जून 2022ला उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन महाराष्ट्रात सत्तांतर झालं. तेव्हापासून कोर्ट कचेऱ्या चालू आहेत आणि रोज तुम्ही 3.5 वर्षात अनेकदा बातम्या बघितल्या असतील किंवा विश्लेषण ऐकलं असेल, अगदी फार मोठे युक्तिवाद ऐकले असतील, घंटा तज्ञांपासून कायदे तज्ञांपर्यंत, की गेलं गेलं गेलं, एकनाथ शिंदे यांच्या हातून सगळं गेलं. एकनाथ शिंदे रस्त्यावर आले, भाजपचं नाक कापलं, उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नाव परत मिळालं आणि धनुष्यबाण पण परत मिळालं. हे 3.5 वर्ष आपण सातत्याने ऐकत आलो. कारण या दिशेने जरा कुठची घटना किंवा अफवा आली तरीही अशी विश्लेषक मंडळी, अशी पत्रकार मंडळी हुरळून जातात की उद्धव ठाकरे यांचा विजय वगैरे यामध्ये पण त्यांना इंटरेस्ट नसतो, इतका ते भाजपचा किंवा एकनाथ शिंदेचा द्वेष आणि तिरस्कार करत असतात. त्याच्या परिणामी असलं विश्लेषण होतं. आणि आज सुद्धा, आता उद्या महापालिका स्थानिक निवडणुका येऊ घातल्यात, त्या तोंडावर 12 नोव्हेंबरला काय ती सुप्रीम कोर्टाची या विषयातली सुनावणी होणार आहे. तोपर्यंत रोजच्या रोज नित्यनेमाने एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण ही मंडळी काढून घेत असतात. असो, पण हे मी तुम्हाला सगळी थोडक्यात पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली की या लोकांना असं होताना बघायचंय. ते होतंय का याच्याशी त्यांना कर्तव्य नाही. आणि त्यामुळे कल्पना कल्पना विश्वामध्ये हे लोक ते घडलेलं बघतात आणि त्याचं आत्ता समोर घडतंय असं वर्णन सुद्धा करतात. पण वास्तविकता तशी नसते. आणि म्हणून गेल्या 4 महिन्यापासून एक नवीन असलं एक कल्पनारंजन चालू आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता ते दोन ठाकरे बंधू एकत्र आले की महाराष्ट्रातला तमाम मराठी बांधव त्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करतोय. त्या अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या जागी मंदिर उभं राहावं याची सुद्धा जेवढी उत्सुकता आणि आतुरता देशभरच्या हिंदू समाजाला नसेल, तितकी आतुरता मराठी समाजाला दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत, एका मंचावर दिसावेत, एका राजकीय बाजूने लढावेत, यासाठी मराठी बांधवांना आतुरता आहे. अशी जी वर्णनं आहेत ती सगळी कल्पना विश्वातलं मनोरंजन आहे. कारण जेव्हा हे दोन बंधू एकत्र होते, अगदी गुण्या गोविंदाने मातोश्रीवर नांदत होते, तेव्हा सुद्धा शिवसेनेने अनेक निवडणुका लढवल्या, पण शिवसेनेला कधीही एकत्र येऊन आपलं शिवसेनेला कधी राज्यातला सर्वात मोठा पक्ष होता आलं नव्हतं. एकदा 95 साली झालं आणि युती सरकार बनलं, पण बहुमताचा आकडा पार करणं किंवा अगदी 100चा आकडा पार करणं हे बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा शिवसेनेला जमलं नाही. दोन ठाकरे बंधू वेगळे सुद्धा झाले नव्हते, तेव्हाही शक्य झालं नाही. तर मग आता असल्या कल्पनारंजनाला अर्थ असतो का? कारण आपल्या समोर ज्या गोष्टी येतात त्या डोळसपणे आपली बघायची तयारी नसेल, तेव्हा आपण कल्पना रंजनामध्ये
मशगूल होऊन जातो, त्याचा हा परिपाक आहे. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की माझ्या मनात गेल्या 2 दिवसापासून एक शंका आहे की ज्या प्रकारे बघता बघता वोट चोरीचा विषय जो बिहारमध्ये बारगळला, राष्ट्रीय पातळीवर बारगळला आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा बारगळला, आणि निमूटपणे वोट चोरीचा ताबूत घेऊन नाचणारे जे कोणी होते बिहारच्या निमित्ताने, त्या सगळ्यांना आपला विरोध वगैरे आंदोलनं गुंडाळून बिहारच्या निवडणुकीत उतरावं लागलं. त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये काहीही वेगळं होण्याची मला शक्यता दिसत नाही. जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा सगळ्याच्या सगळ्या लोकांना निमूटपणे, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पक्षांना आपला विरोध वगैरे गुंडाळून ठेवून त्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरावं लागणार आहे. आणि त्याच मतदार याद्या आणि त्याच ईव्हीएम मध्ये मतदानातून आपलं नशीब आजमावणं भाग पडणार आहे. पण या निवडणुकीत न उतरणारे आणि किनाऱ्यावर बसून टाळ्या पिटणारे जे असतात त्यांना आपण समजावू शकत नाही. आणि म्हणून 2 ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून जे अब्दुल्ला नाचत सुटलेले आहेत दिवाणे होऊन, त्यांच्या बाबतीत मला एक गोष्ट समजावून सांगावी अशी वाटते की त्यांचं ऐकून किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणारा जो वर्ग आहे त्याला थोडं भानावर आणावं म्हणून हा व्हिडिओ मी करतोय. आणि त्यामध्ये माझ्या डोक्यात 2 दिवसापासून घोळणारा विषय हा असा आहे की अचानकपणे राज ठाकरे हे आपल्या चुलत भावाबरोबर उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर इतक्या सलगीने वागायला लागलेत. ते खरोखरच मनापासून भावनिक आणि रक्ताचं नातं म्हणून ते जवळ आलेले आहेत की त्यांना कोणीतरी पाठवलेलं आहे. हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो. वरकरणी तुम्हाला वाटेल की असं काय, कशामुळे असं वाटतं तुम्हाला, पण जे राज ठाकरे हे जवळजवळ 20 वर्ष आपल्या भावाशी पटत नाही आणि राजकारणात आपले पंख छाटण्याचा प्रयत्न आपला थोरला चुलत भाऊ करतोय हे लक्षात आलं म्हणून बाळासाहेबांच्या हयातीमध्ये वेगळे झाले. आणि जवळजवळ 2 दशक जे मातोश्रीमध्ये अत्यावश्यक नसेल तेव्हा फिरकले सुद्धा नाहीत, ते राज ठाकरे अचानकपणे हृदय परिवर्तन झाल्यासारखे आणि मराठी अस्मिता जागृत झाल्यासारखे ठाकरे बंधू मिलन वगैरे करायला निघाले. तर इतकं सहज शक्य आहे का? अनेकदा या घटना घडत असतात, त्यातून आपल्याला संकेत आणि सिग्नल मिळत असतात. आपण डोळसपणे त्यांच्याकडे बघितलं आणि ते सिग्नल समजून घेतले तर आपल्याला त्यातला विरोधाभास सुद्धा दिसू शकतो. मला असं वाटतं की राज ठाकरे डोळसपणे या बंधू मिलनाच्या दिशेने सरकलेले आहेत. आणि या बंधू मिलनाचा पहिला जो सोहळा झाला 5 जुलै 2025 वरळी डोम, 2 ठाकरे बंधू अत्यंत नाट्यमयरित्या एका मंचावर आले आणि एकमेकाला आलिंगन दिल्यासारखं त्यांनी एकत्रित समोर जमलेल्यांना दर्शन दिलं, जे थेट प्रक्षेपणातून अनेक वाहिन्यांनी दाखवलं. त्यावेळेला आधी भाषण करताना राज ठाकरे यांनी एक मोठा संकेत दिला होता. तो संकेत किती लोकांनी गंभीरपणे बघितला, समजला किंवा त्यावर विचार केला हे आज मला खटकताय. तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या सभा जिंकण्याच्या शैलीमध्ये सांगितलं होतं की बाळासाहेबांना सुद्धा जे त्यांच्या हयातीत साध्य झालं नाही, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांना त्यांच्या हयातीमध्ये जे शक्य झालं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. हे वाक्य भाऊ तोरसेकरचं नाहीये, हे वाक्य राज ठाकरे यांचं वरळी डोम मध्ये 5 जुलै 2025 रोजी उच्चारलेलं वाक्य आहे. बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत काय जमलं नाही तर 2005 मध्ये जेव्हा राज ठाकरे एक दिवस आपल्या विठ्ठलाला पत्र लिहून
त्याच्या भोवती जमलेल्या बडव्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी बाजूला झाले आणि पुढच्या काही महिन्यामध्ये त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय राहुटी उभी केली. एक वेगळा पक्ष नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष निर्माण केला. त्याचं कारणच आपलं भावाशी पटत नाही आणि राजकारणामध्ये भाऊ आपल्याला पुरेशी संधी देत नाही, पंख छाटतो किंवा त्याच्या भोवती असलेला जो गोतावळा आहे तो आपल्याला बाळासाहेबांपासून कटाक्षाने दूर ठेवतो, हा आक्षेप घेत राज ठाकरे बाजूला झाले होते. आणि पुढल्या काळात म्हणजे नंतर अवघ्या 4 वर्षात आलेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या भावाला मुंबईमध्ये जबरदस्त तडाखा दिला होता. या मुंबईमध्ये राज ठाकरे यांचा नवखा पक्ष असून, 4 वर्षाचा पक्ष असून त्याला 6 आमदार निवडून आणता आले. पण बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे यांनी हे 6 आमदार निवडून आणले होते आणि उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत युतीमध्ये असताना सुद्धा 6चा आकडा गाठता आला नव्हता. त्यांना 4 आमदारांपर्यंत मर्यादित राहावं लागलं होतं. आज तेच राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे यांना आलिंगन देण्यासाठी वरळी डोम मध्ये एकत्र येतात, तेव्हा ते त्या गोष्टीची आठवण करून देतात की 2 भाऊ विभक्त व्हावे हे बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा आवडणारी गोष्ट नव्हती. आणि जे त्यांना शक्य झालं नाही असं राज ठाकरे म्हणतात. याचा अर्थ सरळ आहे की बाळासाहेबांनी हयातीमध्ये आपल्या जिवंत असताना हे 2 भाऊ एकमेकापासून दूर जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केलेला असणार. आणि त्याचा आणखीन एक पुरावा मी तुम्हाला देतो. संजय राऊत हे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून रुजू होण्यापूर्वी लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये काम करत होते आणि लोकप्रभा सोडण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतलेली होती. मला वाटते मला 92 किंवा असं काहीतरी वर्ष असेल, मला आठवत नाही. पण लोकप्रभेमध्ये संजय राऊत यांची जी शेवटची मुलाखत बाळासाहेबांची त्यांनी छापली होती, त्यामध्ये बाळासाहेबांना संजय राऊतांनी हा प्रश्न विचारलेला होता की शिवसेनेच्या पक्षीय कार्यक्रमामध्ये किंवा पक्षीय कारभारामध्ये हे 2 चुलत बंधू लुडबुड करतात अशी अनेक शिवसेना नेत्यांची तक्रार आहे. हा प्रश्न राऊतांनी बाळासाहेबांना विचारला होता. जवळजवळ किती आता वर्ष होतात बघा, 33 वर्षापूर्वी. त्यावेळेला बाळासाहेबांनी त्यांना साफ साफ सांगितलं होतं की हे दोघेही शिवसेनेच्या कुठच्याही कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. ते मला दैनंदिन कामकाजामध्ये कारकुनी स्वरूपाची मदत करतात. माहिती गोळा करणं, माहितीची मांडणी करणं आणि वर्गवारी करून माझ्याकडे देणं हे कारकुनी काम हे 2 चुलत भाऊ करतात, असं बाळासाहेबांनी उत्तर दिलं. त्यावेळेला हे दोघेही चुलत बंधू हे शिवसेनेमध्ये नेता सुद्धा नव्हते. लक्षात घ्या, नेता सुद्धा नव्हते. अशा वेळेला जेव्हा 5 जुलैला राज ठाकरे सांगतात की बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा जे त्यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. याचा अर्थ सरळ सरळ असा होता, वरकरणी बघितला तर, की जो हिंदी सक्तीचा GR म्हणून वादग्रस्त झालेला विषय होता, त्या मराठी वर हिंदी भाषेची लादणूक आहे त्याचा विरोध करण्यासाठी हे 2 चुलत बंधू एकत्र आले. तो GR काढणं आणि त्यातून 2 बंधूंना एकत्र आणणं हे काम देवेंद्र फडणवीसांमुळे झालं असं राज ठाकरे म्हणतायत. हा अर्थ लावला गेला आणि तो पूर्णपणे चुकीचा नाहीये, कारण ते निमित्त होतं. पण खरोखरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी फक्त GR, हिंदीचा GR एवढंच कारण होतं का? मित्रांनो, आज मी विचार करतो तेव्हा ते मला तसं वाटत नाही.
बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. याचा अर्थ देवेंद्र फडणवीसामुळे मी उद्धव ठाकरेंच्या जवळ आलो, की देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या जवळ आलो, असाही त्यातून एक अर्थ निघू शकतो. आणि म्हणून मी आज जो तुमच्या समोर विषय मांडतोय की ठाकरे बंधू मिलन, ठाकरे ब्रँड, मराठी अस्मिता, एवढ्यासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या जवळ आलेले आहेत. रक्ताचं नातं म्हणून जवळ आलेले आहेत, अगदी परिवारातलं चुलत नातं आहे म्हणून जवळ आलेले आहेत, की देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं म्हणून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या जवळ आलेले आहेत. हा गंभीर प्रश्न आहे. प्रत्येकाने याचाही विचार करावा. कारण अजूनही लक्षात घ्या, जुलै गेला, आता 5 नोव्हेंबर येईल, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिने व्हायला आले. हे दोन बंधू एका मंचावर आले, त्यांनी एकमेकाला आलिंगन दिलं, पण अजूनही दोघे एकत्रित राजकारण करतील आणि निवडणुका लढवतील. आणि ठाकरे ब्रँड म्हणून भले पक्षाचं एकमेकात विलिनीकरण नाही झालं तरी एक दुसऱ्याला पूर्णपणे मदत करून राजकारणात परत आपली पाळंमुळं घट्ट करण्यासाठी एकत्र लढणारी भरभक्कम युती करतील, असा कुठलाही सिग्नल राज ठाकरे यांनी अजूनही दिलेला नाही. माहोल तसा निर्माण केला जातोय, देखावा तसा निर्माण केला जातोय, पण आपण पूर्णपणे राजकारणासाठी आणि अटीतटीच्या लढाईसाठी थोरल्या भावासोबत आलोय असा कुठलाही स्पष्ट सिग्नल राज ठाकरे यांनी दिलेला नाही. आणि म्हणून मग 5 जुलै रोजी ते जे वाक्य आहे की जे बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं, हेच या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं वाक्य ठरतं. आणि मग मनात अशी शंका येते की राज ठाकरे हे त्यांच्यासाठी, त्यांच्या अनुयायांसाठी, त्यांच्या पक्षासाठी उबाठा शिवसेनेच्या सोबत आलेत, की देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचातील एक खेळी म्हणून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलेले आहेत. कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये अखंड अखंड एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, यांच्याशी सलगी दाखवण्याची संधी राज ठाकरे यांनी सोडली नाही. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत उघडपणे मोदींचं, भाजपचं आणि महायुतीचं समर्थन राज ठाकरे यांनी केलं. मग असं काय झालं की एक जी.आर निघाला आणि दोन बंधू एकत्र आले, की ही काही एक खेळी आहे? राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंकडे कोणी पाठवलंय की ते स्वतःहून आले? हा यक्ष प्रश्न आहे ज्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण मला असं वाटतं की ते आपणहून आलेत असं म्हणता येत नाही. कारण तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला याच राज ठाकरेंची खिल्ली उद्धव ठाकरेंनी उडवलेली होती. मनसेचा भाजपला आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली होती. तेव्हा शब्दाचा खेळ करत उद्धव ठाकरे म्हणाले होते, बिनशर्त पाठिंबा नाही, बिनशर्त पाठिंबा. प्रश्न असा आहे की आज हे दोन बंधू एकत्र येत आहेत किंवा आलेत किंवा तसं दाखवलं जात आहे, एकमेकांच्या घरी जायला लागलेत, एकमेकांच्या घरी सणासुदीला जायला लागलेले आहेत. अगदी काकूला आणि मावशीला भेटायला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर यायला लागलेत. तर कोणी शर्ट काढलाय, कोणी बिनशर्ट पाठिंबा घेतलेला आहे, कोण अंगावरचा शर्ट काढून एकमेकाला आलिंगन द्यायला पुढे सरकलेला आहे, की या मागे भलत्याच कोणीतरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी राज ठाकरेंना पुढाकार घ्यायला लावलाय? हा प्रश्न निरर्थक ठरत नाही, अर्थपूर्ण होतो.
मला तरी वाटतं आज की ज्या प्रकारे राज ठाकरे बोलतायत, भूमिका घेत आहेत, तो सगळा देखावा आहे, भूलभुलैया आहे, की खरोखरच रक्ताचं घट्ट नातं आणि ठाकरे ब्रँड नावाचा जो मीडियाने उभा केलेला एक बागुलबुवा आहे, त्यातून हा बदल घडलाय. मलाही त्याचं उत्तर माहिती नाहीये, पण हुरळून जाऊन वरवर दिसणाऱ्या गोष्टींचा अंतिम सत्य समजून त्याचं विश्लेषण करणं हा माझा स्वभाव नाहीये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की राज ठाकरे खरोखरच आपल्या चुलत भावाच्या मदतीला धावून आलेत, की कोणीतरी मोठ्या वेगळ्या राजकीय योजनेचा एक भाग म्हणून, एक हिस्सा म्हणून राज ठाकरेंना चुलत भावाकडे पाठवले. कळेल मित्रांनो. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.